निवृत्ती. वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी. आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती. आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे. आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे. सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिसऐवजी आपल्या घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी बिणी आणायची गरज नाहीये बरं का. मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन, वाचन, भटकंती, तब्येतीला परवडेल ते सगळं सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. धन्यवाद. निवृत्त. आजच्या कार्यक्रमाच्या शब्दांवरती माझा व शंकर विठ्ठल तांडे आज याचं निवृत्ती दिनाचं आज समारंभ आयोजित केलेला आहे आणि आपण मंडळी आज या कार्यक्रमाला हजर झाले त्याबद्दल धन्यवाद. कारण कुठल्याही कार्यक्रमाला नातेवाईक मंडळीशिवाय शोभा येत नाही, तर तुम्ही आज हजर झाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सांगायचं म्हणजे काय, माझा भाऊ शंकर आज तुमचा सर्वांचा नाना. तर आज आपला नाना किती साध्या स्वभावाचा आणि आज त्याने ही छोटी सरकारी नोकरी बजावली. बरोबर अतिशय म्हणजे मेहनतीची आणि कष्टाची नोकरी म्हणजे त्याला करावं लागली आणि साध्या स्वभावाचा म्हणजे खरं त्यांनी म्हणजे न कुठल्याही याला डमकता म्हणजे 25 वर्षासाठी पार पाडले. आता त्यांनी परवा आम्ही फणसाळला गेलो होतो आणि तिथे पण असाच कार्यक्रम आयोजित झाला. तिथे त्यांनी 2-3 किस्से सांगितले की आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, जसं की जे माणसाच्या जीवनात बालपण, तरुणपण आणि म्हातारपण 3 अवस्था असतात. त्याच्यामध्ये त्यांनी बालपणाला आपलं शिक्षण पूर्ण केलं, तरुणपणात नोकरी पत्करली, नोकरीमध्ये त्यांनी म्हणजे बरंचसं म्हणजे काही केलं त्याने आणि त्याच्यामुळंच आमच्या मुलांना म्हणजे आमच्या बहुतेक फॅमिलीला सगळा फणसाटचा म्हणजे हे फणसाटचा हे अनुभवता आला. रायगड जिल्ह्यावरती सगळा अनुभवता आला आणि ते म्हणजे फुकट म्हणजे ह्याच्यामुळे ते फुकट बघायला मिळेल या लोकांना. तर तिकीटशिवाय तिथे कोणाला एंट्री नाही. तर 2-3 किस्से असे त्यांनी सांगितले की म्हणजे त्याच्या जीवनात किती आलेले प्रसंग आणि त्या प्रसंगांना म्हणजे सामोरे जाऊन त्यांनी या नोकरीला म्हणजे निभावून 25 वर्ष पूर्ण केली आणि आज तो याच्या पदावरून निवृत्त होत आहे. तर सांगायचं म्हणजे काय, आणि हे काही आता या डिपार्टमेंटला कसं चालतं ते प्रत्येकाला माहितीच आहे, ते काय सांगायला नको. परंतु आमच्या आईवडिलांचे संस्कार आणि त्या संस्काराचा जो काय प्रतीक त्याचं हे म्हणजे हे दिसतंय. तर आता म्हणजे उर्वरित आयुष्य त्याला म्हणजे सुखी समाधान जावं हीच माझी सर्वेच्या मी नम्र विनंती. एवढं माझं मी 2 वर्ष. धन्यवाद रोहिदास काका.
खरंच मोठा भाऊ हा आपल्या वडिलांसारखा असतो आणि मोठ्या भावाचे आशीर्वाद हे खरंच आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. आज वडिलांच्या पश्चात शंकर भाऊंना जो वडिलांचा आधार किंवा जो वडिलांचा भास आहे तो मोठ्या बंधूंकडेच असतो आणि तोच मायेचा आधार, तोच मायेचा आशीर्वाद या ठिकाणी वैदास भाऊंनी दिलेला आहे. धन्यवाद. यानंतर कोण इच्छुक आहे? उपस्थित नातेवाईक, महिला वर्ग, अधिकारी वर्ग, तुला पाहिजे आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे मामा शंकर विठ्ठल तांडे आज 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सरकारी सेवेमधून निवृत्त होत आहेत. आता आमच्या मामांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी खरोखरच जीवनात इतका कठीण प्रसंगात त्यांनी म्हणजे दिवस काढले ते मी स्वतः म्हणजे अनुभवलेले आहेत. ज्यावेळी त्यांना नोकरी नव्हती त्यावेळी त्यांनी स्वतःनी चिक्की विकली, छोटंसं दुकान टाकलेलं. त्याच्यानंतर त्यांना कॅल्केम कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पण ती नोकरी म्हणजे चुन्यामध्ये काम करण्यानंतर माणसाची काय अवस्था होते ते बोलतात ना, जो जो ज्या वंशी जाईल तेव्हा त्याची कळते काय. मामा आणि मी जेव्हा नावे जेव्हा येत होतो तेव्हा मला मामांनी प्रत्यक्ष दाखवलं, योगेश हात बघ काय करायचं, आपल्याला कधी नोकरी मिळेल. पण समर्थ कृपा झाली आणि इमारत फळाली म्हणतात ना, तसं एक समर्थ कृपा झाली आणि त्यांना अगदी अखेरच्या क्षणामध्ये म्हणजे 33व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली आणि ते सरकारी सेवेमध्ये रुजू झाले. रुजू झाल्यानंतर मला ते बोलले की योगेश खरोखर कुठेतरी एक आपण शिल्लक जमवलेली ती आज मला मिळाली आणि एक चांगली नोकरी मिळाली. आज ती मला खरोखर खूप आनंद आहे. तर असे मामा आज सेवानिवृत्त झाले. आणि दुसरं म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम शांत, कोणी काही म्हणा, शंकर म्हणजे भोळा शंकर बोलतात ना तसं शंकर. असे हे मामा आज सेवानिवृत्त झालेत. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक म्हणजे एक सेफ पॉइंट असतो म्हणजे निवृत्ती. त्यासाठीच आपण धडपडत असतो. आता बरेच जण कंपनीत, बरेच जण सरकारी नोकरीमध्ये त्यांची एकच इच्छा असते की मी सेवानिवृत्त कधी होईन. तर असा हा एक आनंदी सोहळा आमच्या बाबांच्या आयुष्यात आलेला आहे. लहानापासून मी बघितलंय की त्यांनी आम्हाला कोणतीच गोष्टी कमी पडून नाही दिली. मी समजा 50 रुपये मागितले तर ते 100 रुपये द्यायचे. आणि अशा म्हणजे खडतर परिस्थितीत त्यांनी आम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडून दिली नाही. त्यांनी जे बालपणामध्ये आम्हाला संस्कार दिले आणि जे कर्तव्य पार पाडली त्यांचे आम्ही त्याबद्दल मी आभार मानतो. आणि यापुढे सर्व कर्तव्य मी त्यांचे पार पाडेन. ज्याप्रमाणे माझं बालपणात त्यांनी संगोपन केलं त्याप्रमाणे मी त्यांचं उतारवयास पूर्णपणे संगोपन करेन. विठ्ठल तांडे भाऊसाहेब हे आज वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात. कारण त्यांच्यासोबत गेली 2.5 वर्ष म्हणजे 2017-18 मध्ये बोरली राऊंड मुरुड रेंजमध्ये त्यांच्यासोबत मी 6 महिने काम केलं. कारण परिस्थिती अशी होती की ते पण नवीन, मी पण नवीन आणि काम करताना अनेक अडचणी यायच्या. त्या परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये आमचे पहिले तत्कालीन मनपाल यांनी बऱ्याच लोकांना गॅस वाटले आणि काही लोकांना गॅस दिले नव्हते. तर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये गेलो आणि लोकांना बरेच जणांना विचारलं की हो आम्हाला गॅस तुम्ही दिले नाही, तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले. म्हणलं आम्ही तर नवीन आहेत, आम्ही असं काही केलं नाही. पण त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, ह्यांनी पैसे घेतलेच आणि आम्हाला गॅस दिले नाही. कारण उर्वरित 9 गॅस देणं बाकी होतं. आम्ही भाऊसाहेबाला म्हणलं किती काही झालं तरी आपण हे गॅस द्यायचं आणि काही करू. आम्ही त्या ठिकाणी गॅस एजन्सी अलिबाग या ठिकाणी जाऊन सदर लोकांना त्यांचं डॉक्युमेंटली घेऊन त्यांना 10 लोकांना गॅस देण्याचं काम केलं. पण परिस्थिती अशी की त्या लोकांना एवढा अनुभव वाटला की माणूस सर्वसाधारण आहे पण साधा आहे. कारण एवढा विश्वास पटला की प्रत्येक जण विश्वासानं बोलायला लागला, भाऊसाहेब तुम्ही आमच्याकडे या. गावात गेल्यानंतर जेवायला बोलवायला लागलं. आणि त्या भागामध्ये परत नुकसानीचा असा विषय झाला की काही लोकांचं पपईची शेती होते,
त्यांचं नुकसान झालं, नारळाचं नुकसान झालं. मग त्यांनी अर्ज केले, ते बोलले आमचे नुकसान झाले आणि आम्हाला नुकसानी तुम्ही द्यायलाच पाहिजे. मग भाऊसाहेबांनी आम्ही गेलो, पंचनामा केला आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना 7,000, कुणाला 11,000, कुणाला 12,000 अशी नुकसानी भेटली. नंतर त्यांचं प्रमोशन आलं आणि प्रमोशन आल्यानंतर पार्टनर्स या ठिकाणी त्यांचं प्रमोशन झालं आणि तिथून नंतर 3 वर्ष हा कालावधी संपल्यानंतर त्यांची बदली फणसाडाबाई येथे झाली आणि माझी पण बदली त्या ठिकाणी झाली. मग बरेच जण मला म्हणले की आता तुला नवीन भाऊसाहेब आले, तुझ्या ओळखी संबंधित आहेत, तू हजर हो. म्हणलं ठीक आहे. भाऊसाहेबांचा मला फोन आला, अरे जाधव कधी हजर होतील. मला भाऊसाहेब होतो. भाऊसाहेब 1 तारखेलाच हजर त्या ठिकाणी झाले फणसाडाबाई. नंतर मी पण त्या ठिकाणी 10 दिवसांनी हजर झालो आणि नंतर मग आम्ही सोबत काम केलं. कारण वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करताना एवढी काठीवरची कसरत करावी लागते, कारण अधिकारी यांचे सारखे दौरे असायचे. कारण त्या कालावधीमध्ये आम्हाला सुभेदार भाऊसाहेब पण भेटले, ते पण आम्हाला 5-6 महिने त्या ठिकाणी होते. कारण ते बोलले दिवस जातील तुमचे, काम करीत राहा, काही अडचण येणार नाही. आम्ही पण त्या ठिकाणी असंच चांगलं काम केलंय. कारण वन्यजीव क्षेत्रामध्ये वनवा लागल्यानंतर वनवा हा विझवणं शक्य तितक्या प्रयत्न करावा लागतो. कारण तशा परिस्थितीमध्ये भाऊसाहेब, आमची टीम असेल, लागला वनवा की विझवण्याचं काम एनी टाइम 11, 12, 1 वाजलं तरी ते विझवण्याचं काम आम्ही केलं. आणि भाऊसाहेबाचा स्वभाव म्हणला तर खूप शांत, मनमिळावू, कधी कोणाला त्रास नाही, काय नाही. कारण मी त्यांच्यासोबत काम केलं, मला एकही शब्दानं त्यांनी आजपर्यंत कधी दुखवलं नाही. असं त्यांचं व्यक्तिमत्व. आज ते वयामानानुसार सेवानिवृत्त होतात. तसेच त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि पुढील शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद. तांडेल, फॉरेस्टर, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट. शंकर विठ्ठल तांडेल. आता त्याची इंटरव्ह्यू माझी इंटरव्ह्यू सोबत झाली अलिबाग कलेक्टर ऑफिसला. फक्त आमच्यामध्ये छात्यानं उंचच घेतल्या, बाकी पडले मिळणे काय नाही. कारण आम्ही स्ट्रॉंग दिसत होतो. माझी हाईट उंची होती, हे चांगलं बॉडी नव्हतं. त्याच्यामुळे यांना घाबरायचे, पडू नको तुमचं सिलेक्शन. पहिलं दणक्याचं सिलेक्शन होऊन गेलं. पण ठीक आहे, सरता सरता आमची जवळजवळ 13-14 वर्ष 0 बजेट होतं. त्याच्यामुळे आम्ही 13 वर्ष आम्ही पेंगत बसलो. त्याच्यामुळे आमची 13 वर्ष आयुष्याची फुकट गेली. मी सुद्धा त्याच्या बरोबरच होतो. एकाच दिवशी कॉल आले आम्हाला एम्प्लॉयमेंटकडून, एकाच दिवशी इंटरव्ह्यू झाली, एकाच दिवशी सिलेक्शन झालं, एकाच दिवशी मेडिकल झालं आणि एकाच दिवशी आम्ही हजर झालो. ते पण त्याची ना माझी ऑर्डर सेम महाडला झाली. आमची जंकासं असं आपल्याला माहिती असं जंगल कामगार सहकारी संस्था, या ठिकाणी महाड येथे आमची दोघांची पण नियुक्ती झाली. आता करायचं काय? आता तो आम्हाला काय बोलतो, मावशीचा मुलगा ना, माझं खरं नाव ज्ञानदेव आहे, पण मला तो नामदेव बोलायचा. आता नामदेव कोणपर्यंत बोलते ते तुम्हाला सांगतो, किस्सा आहे. तर झालं, आमची हजर झालो. आता मला काही राहायची सवय नाही, मी माझं पळायचा दिसता. तर नामदेव बोलतो आता काय करायचं? बोलू आता बारडोली गाडी आहे, तू थांबतोस का ऑफिसमध्ये? पहिलाच दिवस सेवेत, म्हणजे पहिलाच दिवस स्टार्टला. तर नाही बोलतो मी पण. त्या दिवशी होळी होती, नेमकी होळीच्या दिवशी आपली नियुक्ती झाली. त्या दिवशी आम्ही हजर झालो. होळी होतोय आणि बारडोली गुजरात म्हणून गाडी महाड बारडोली गाडी होती. संध्याकाळी 7 वाजता सुटणारी होती. त्या गाडीत आम्ही दोघं जण आलो कोल्हाडला उतरलो. आज तू नव्हता आलास ना पहिले? हा नाही, मी आलो कोल्हाडला उतरलो. कोल्हाडवरून आपलं काय भेटत त्यात घरी आलो होळीला, पहिलाच दिवस ना. त्याच्यानंतर झाले बरेच दिवस असे सरत चालले. त्याच्यानंतर 3 महिने मी त्याच्याबरोबर होतो. त्याच्यानंतर त्याने माझी उपवनसंरक्षक रोहा चंद्रकांत खाडी म्हणून DOP होते त्यावेळेला. आता माझा ITला चांगले मस्त ड्रॉइंगला मार्क मिळाले, त्याने पाहिलं. मग त्या सर्वेअरनी काय केलं, मला इकडे रोहा डिव्हिजनला घेतला आणि याला तिथं ठेवला. मग सर्वेच्या हाताखाली मी काम केलं. मग हा बिचारा एकटाच तिथं बसला. नंतर राहून त्याने आपलं कसं त्याचं सेटल केला. त्याच्यानंतर डिसेंबरला दोघांना सुद्धा आम्हाला ट्रेनिंगला काढलं, शहापूर ट्रेनिंग स्कूलला. दोघांही आम्हाला पूर्ण 1 वर्षाची ट्रेनिंग पूर्ण केली आम्ही. त्याच्यानंतर आल्यानंतर दोघांना पण परत महाडला टाकले. आता त्यांना काय माहिती माव धाव होते, पण एकत्र राहतात ठीक आहे, पण त्यांना अशी कल्पना नव्हती ना. मग दोघांची पण आमची ह्याची वारांगीला आणि मी माझी आपली वाघोली म्हणून होती रायगड राऊंडमध्ये.
किती 6 बिटं होती त्यावेळेला, एक राऊंड 6 बिटं आणि सर्व बहुतेक रोहाचे होतं. पेंटचा फक्त एक गायकवाड म्हणून होता, बाकी सर्व रोहाचेच होतं. त्याच्यानंतर आमची एकी जमली, काम आम्ही एकामेकांची जोमाने करायला लागलो. मी राहायचो बिरवाडीमध्ये, हा राहायचा रायगड पाचाडला राहायचा. त्याच्यानंतर झालं 3 वर्ष सरत गेली, माझी बदली झाली. हा काय बदली घेत नाही. मी तिथं मला सटकायचा होता रायगड खोऱ्यामध्ये जर पावसाची सुरुवात म्हणजे हे मोठ्या ढगाचा आवाज कसा यायचा, तर डीजे काहीच नाही त्याच्यासमोर, एवढा याचा. पण ठीक आहे, ह्याला सांगितलं बोलून मी बदली घेतो, सानेगाव मागितला, मी सानेगावला आलो. त्यावेळेला पैसे काय लागत नसतं, आता पैसे लागतात, लाखाशिवाय बात नाही. आलो सानेगावला काढले दिवस, 4 वर्ष हालात काढली. मग हे रायगडला होते, रायगडवरून नंतर मला सुभेदार बोलायला लागला. तेव्हा तो पर्यंत नामदेवच बोलायला होतो. कारण का फाटला ना तिथला, म्हणजे हा आला मग म्हटल्याकडे आला. मी गेलो इकडे मानगाव, इथं राहा करत बसून नाका केला, काय केला याने केले हालात. त्याच्यानंतर मानगावमध्ये बरेच वर्ष, किती वर्ष, 10 वर्ष त्यांनी मानगाव केला, म्हणजे 3 बाजू तिथून घेत असते. मग काय गोरेगाव असो, पाटणूस असो, काय असो, तर महाडला असो, मानगावला असो, मानगावला आहे काम करण्याची चांगली हिंमत पण पाहिजे. कारण मानगाव एकदम आहे मध्यवर्ती ठिकाण आहे, येणं जाणाऱ्या गाड्या तिथे असतात. गाड्या जर सोडल्या तर परत तिकडून फोन येणार. चला त्याने हाला गेले, 12 वर्ष तिथं काढली. त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं, ते गेले पाटणूसला. आमचा तर फटाफट झाला, मी गेलो श्रीवर्धनला. मी काय याच्याबरोबर काय थांबलेलं नाही, मी श्रीवर्धनला माझी बाईक झाली नाक्यावरून डायरेक्ट. मग हे पाटणूस केला त्याने पाटणूस केल्यानंतर पाटणूसला पण त्याने अडचणी भरपूर काढल्या. कारण तो क्षेत्र गेला वाईल्ड लॅबमध्ये, त्यांचं रेंज पाऊंड रेंज म्हणजे पुण्यामध्ये रेंज आला. त्या पुण्या रेंजमध्ये काय व्हिजिट दिल्या, त्यानंतर क्षेत्र ताब्यात दिला, त्या हालाकी दिला. त्याच्यानंतर एक मध्ये वनरक्षकाने थोडासा त्याला त्रास दिला. पण मी त्या वनरक्षकाला सांगितलं, मी जर त्या ठिकाणी असतो ना, तुझी उचल बांगलीच करून टाकली असते. त्या वनरक्षकाने सांगितलं काय असंच वनरक्षक आमच्याच भावबंद आहे, पण जाऊ दे चला. त्याच्यानंतर झालं मग पूर्ण फाटाफाट झाली. त्याच्यानंतर मी मग फणसाडला माहिती पडली तरी हा तिथून पाटणूस सोडून ह्यांनी फणसाड मागितला, हे काय मला त्यांनी सांगितलं नाही. ज्या वेळेला ऑर्डर आली त्यावेळेला सुरटवली फॉरेस्ट SP तांडे तिकडे गेले. त्यांनी सांगितलं बाबा फॉरेस्ट जर वाईल्ड लाईफची अशी परिस्थिती असतो, काम असं असतो, त्यांनी सांगितलं. त्यामध्ये त्यांनी ते व्यवस्थित काम केलं. अगदी करंजाडीपासून तर ते हेदवलीपासून सगळं ते फिरून वाघ मोकळा झालो. आणि त्या पद्धतीने यांना पण माहिती झालं, खडा ना खडा सहकारी आहोत, तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने चांगली कठीण परिस्थिती काम केलं. नंतर मग सुभेदारच झालं, ते आम्ही सुभेदारच झालो बरं का. तर असा त्याचा किस्सा आहे. आणि त्याचं पुढचं आयुष्य सुखानं समाधानानं जावं, भरभराटीचं जावं, आरोग्यदायी जावं, ही आमची श्रीचरणी प्रार्थना. एवढे बोलून माझी पूर्ण करतो. सर्वप्रथम माझ्या या शेवटच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण सर्व त्यांची इच्छा केक कापून घ्या, बायला तो काय पडतंय. तर सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला आले, त्या शोभा आणली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद मानतो. आणि माझं इतिहास सांगायचं तुम्हाला म्हटलं तर मी 1 मार्च 1999 रोजी ह्या सेवेत रुजू झालो. तो रायगड पायथ्याशी वारंगी गाव आहे, त्या गावात तिथे झालो. तिथून 3 वर्ष काढली तिथे. नंतर मग रायगड राऊंडमध्येच पाचाड इथे बदली झाली माझी. तिथे 3 वर्ष काढली. म्हणजे रायगड पायथ्याशी मी 6 वर्ष काढली. तिथून बदली झाली माझी मसला तालुका देहे नर्सरीमध्ये. तिथे 6 वर्ष काढली मसला तालुक्यात. तिथून बदली झाली गोरेगावच्या तिथे मानगाव तालुका गोरेगाव पळसर पिठावर झाली. तिथे पण 5 वर्ष काढली. तिथून माझी बदली झाली मुरुड मांडला. तिथे 6 महिने काढले. आणि माझी बदली मग इथे तिथे प्रमोशन मी घेऊन मी आपलं पाटणूस भागाड MIDC तिथे 3 वर्ष काढली. आणि तिथून बदली झाली माझी इथे फणसाड अभयारण्य. तर अशा माझ्या या सर्व्हिसमध्ये बरेच अडचणी त्या असतातच. शेवटी काय म्हणजे नोकरी आहे तिथं सुख दुःख असतातच. तर सांगायचं म्हटलं तर मी पहिला म्हणजे प्रादेशिक मध्ये कामाला होतो.
सर्व्हिस आणि तिथे बरेच म्हणजे असं लोकांचा अनुभव आला. जंगल फिरती करताना बरेच लोक कशी असतात किंवा कुठे काय लोकांशी कसं बोलायचं हे सगळा अनुभव आला. तिथून मग इथे ज्यावेळी इथे फणसाड अभयारण्यात बदली झाली तिथे मला तिथे पण शिकण्यासारखं खूप आहे. इथे म्हणजे औषधी वनस्पतीबद्दल खूप म्हणजे माहिती मिळाली. वन्य प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल आणि फुलपाखरं अशा यांच्याबद्दल मला खूप म्हणजे शिकायला मिळालं. मोठे मोठे अधिकारी यायचे तिथे त्यांच्याबरोबर आम्ही फिरायला जायचो. त्यांच्याकडून पण खूप माहिती मिळाली. आणि असं म्हणजे 25 वर्ष मी सर्व्हिस 25 वर्ष 3 महिने सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे. बाकी एवढं बोलून मी आमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आलात. आज ह्या कार्यक्रमाला शोभा आली आणि आजच्या ह्या सत्कारमूर्ती आमचे नाना श्री शंकर विठ्ठल तांडेल आणि त्याच्याबरोबरच आमची नानी. आमच्या नानांनी आज एवढे कष्ट केले आणि तेव्हाच्या काळात त्यांनी ते 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. ते शिक्षण पूर्ण करून त्यांच्याकडे इतका आत्मविश्वास होता की आज माझं हे एवढं शिक्षण झालं. पण त्याच्यामागे आमचे नाना नेहमी शाळेत झालं. आमच्या आजोबा तर चांगले एकदम म्हणजे ज्यांना माहिती असेल त्यांचं शिक्षण त्यावेळेचं पण होतं. पण त्यांचं गणित इतकं पक्कं होतं की त्यांचा तो वारसा आमच्या नानांकडे होता. नाना माझे नेहमी गणिताचे धडे घ्यायचे. नेहमी पाडे विंता पाडे बोल, हे एवढं पाठ कर, हे एवढं कर. पण त्यांचा एवढा अभ्यासाकडे कल होता आणि स्वतःला नोकरी नसताना पण त्यांनी खूप मेहनत केली, खूप कष्टाचे हे केलं. म्हणजे मगाशी योगेश भाऊनी म्हटल्याप्रमाणे अगदी छोटंसं दुकान टाकून गोळ्या बिस्किटं विकल्या. त्या मेढा हायस्कूल जवळ जाऊन त्यांनी घरी चिक्की बनवून ती विकली. त्याच्यानंतर त्यांनी धाटावला त्या चुन्याच्या कंपनीत काम केलं आणि त्या चुन्याच्या कंपनीत काम करत असेल म्हणजे त्यांच्या हातापायाला एवढ्या त्या चुन्याचा त्रास व्हायचा की ते स्वतः आम्ही डोळ्यांनी बघितलं. पण ते शिक्षणाच्या ह्याची एवढे जिद्दी होते पहिल्यापासून. आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय ह्याच्या मागे त्यांचं श्रेय आहे. कारण आम्हाला अभ्यासाकडे प्रवृत्त करणारे आमचे नाना नेहमी नाही तुम्ही शिका, अभ्यास करा, हे एवढं करायलाच पाहिजे, हे एवढं वाचायलाच पाहिजे. आज माझ्या मुलींचं पण एवढं शिक्षण झालंय. आज परवा तिचा 10वीचा रिझल्ट लागला, एवढे पर्सेंट नाही वेदू आता एवढा अभ्यास केला, अजून ह्याच्या पुढे अभ्यास कर, तू ह्याला ऍग्रिकल्चर कर, मी तुझ्या मागे आहे, तुम्ही करा. म्हणजे मुलींना पण प्रवृत्त करण्या इतपत जर शिक्षणाचे धडे घ्यायचे असेल तर आमच्या नानांकडनं घ्यायचे. आज एवढं आमची मुलं ही जर शिकली त्यांच्या मागे असं जेव्हा झाड केव्हा हे होतं, झाड फळाला येतं. पण ते झाड फळाला येण्या अगोदर आपल्याला त्या मुळाला चांगलं पाणी द्यायला लागतं, त्या मुळाला चांगलं खत द्यायला लागतं. ते जेव्हा खत पाणी त्याला व्यवस्थित मिळेल तर ते झाड चांगलं उंच वाढतं, तर ते झाड चांगलं फळतं. आज ही जी मुलं आमची शिकलेत, आज इव्हन माझ्यापासून जी सुरुवात झाली ते त्यांच्या मागे त्यांचं ते श्रेय आहे. नानाच नाही म्हणजे सगळेच आहेत, पण आमच्या नानांचा तो खूप असायचं. माझ्या शिक्षणाच्या मागे आमचे नाना असायचे आणि त्याच्यानंतर ही अशी एवढी खडतर हे करून पण त्याची म्हणजे शिकण्याची एक हे होती, जिद्द होती, चिकाटी होती मला. आणि तेव्हाच्या काळात त्यांचं ते 12वी शिक्षण घेऊन पण नोकरी नाही म्हणून शांत बसले नाही. कुठेतरी मेहनत कष्ट करत करत त्या चुन्याच्या कंपनीत तेवढी म्हणजे खूप त्रास व्हायचा त्यांना, आम्ही स्वतःने अनुभवलेलं. आणि त्याच्यातून पण त्यांचे अथक प्रयत्न चालू होते. इथे फॉर्म भर, समाज कल्याणला जा, एम्प्लॉयमेंट ऑफिसला जा, हे करून करून आज समर्थ कृपेने त्यांना ही एवढी नोकरी मिळाली. ती नोकरी मिळून पण आज त्या रायगडच्या पायथ्याशी जेव्हा त्यांची पहिली हे झालेली, आज तो रायगड म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला तिकडे फिरायला न्यायचे तेव्हा नाना आमचे नेहमी दाखवायचे, हा आमचा परिसर आहे, इकडे आम्हाला फिरायला यायला लागतं, इकडे आमचे राहून. पण इतका तो खतरनाक एरिया होता आज आम्ही बघितलेला. आता जे निवृत्त झाले फणसाडमध्ये, तो फणसाड पण आता आम्ही मागे मध्ये फिरायला गेलेलो, आम्ही गाडीने गेलेलो तरी जवळ अर्धा पाऊण तास गेलो तरी तो गाडीने पण हे संपत नव्हता. एवढं मोठं जंगल आणि खूप मोठी झाडी आणि त्या झाडीतनं त्या मगाशी त्यांचे सहकारी बोलल्याप्रमाणे रात्री अपरात्री 12-1 वाजता फिरणं हे खाऊ काम नाही. म्हणजे आपल्या एकदा जीवाशी झुंज देऊन ती नोकरी करायची, अशी ती नोकरी त्यांनी खडतरली केली. आणि तिथे आता परवाचं मी ते फणसाडचं पण त्यांच्या साहेबांचं वगैरे भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी हे केलं की एवढा साधा सरळ स्वभावाचा माणूस आणि त्या स्वभावामध्ये एवढं टिपून राहणं. आज जेव्हा माणूस निवृत्त होताना ज्या समोरच्यांच्या भावना असतात त्या भावना काय येतात तेच तर होतं आपलं आवड असतं, तेच आपलं हे असतं. त्याच्यासाठी कोणतीही आपल्याला ह्याचे म्हणजे प्रगतीपत्राची गरज नसते, पण आपल्याबद्दल ज्या हे व्यक्त केल्या जातात भावना तोच तर खरा मुद्दा आपला आवड असतं. आणि आज तो तिथल्या त्या फणसाडचे जे त्यांचे सहकारी साहेब अधिकारी वर्ग होते त्यांच्या त्या भाषणातून ते सगळं त्यांनी व्यक्त केलेलं होतं
एवढ्या साध्या सोपा म्हणजे साध्या सरळ आणि मन मिळावं प्रेमळ जिथे जातील. आज नानांनी तर आमचे एवढे कष्ट केले, पण नानांच्या बरोबरीने आमच्या नानीचा पण सिंहाचा वाटा होता. आज त्या पाचाडच्या इथे पाचाडला नाना एवढं वर्ष राहत होते, तिथे तर अशी बिकट परिस्थिती होती की तुम्हाला लागलेली गोष्ट पण कुठली पटकन मिळू शकत नव्हती. पाण्याची ते एवढी टंचाई होती ना की ते स्थायिक गावची लोक ती अक्षरशः विहिरीत उतरून तिथे असं वाडग्याने वगैरे पाणी भरायचे आणि तसल्या ठिकाणी त्या लोकांनी जीवन काढले. म्हणजे सरकारी आपण म्हणतो की गव्हर्नमेंट नोकरीही आहे, पण नाही, त्याच्याबरोबर कष्ट पण होते तेवढे. आणि तेवढ्या ह्याच्यात ते लोक म्हणजे आमच्या नानांना आमच्या नानीने पण तेवढा सपोर्ट केला. आज त्यांच्याबरोबर तिचा पण सिंहाचा वाटा होता. आणि आज म्हणून नानीमुळं कोणताही जेव्हा पुरुष सक्सेस होतो त्याच्याबरोबर स्त्री ही असते. स्त्रीशिवाय कोणताही पुरुष सक्सेस होत नाही. त्याप्रमाणे जसे नाना आमचे एवढे पोचलेत, त्या नानांबरोबर नानीचा पण आमच्या सिंहाचा वाटा आहे. आणि आज नानीमुळं नानीने साथ दिल्यामुळे आज आमचे नाना एवढे करू शकले आणि आज एवढं निवृत्तीचा हा त्यांचा प्रोग्राम झालाय. आज त्यांचं जे उरलेलं आयुष्य आहे ते त्यांना चांगलं उत्तम आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त हो हेच सद्गुरूंनी म्हणले. खूप सुंदर, अतिशय ओघळत्या वाणीत आपलं मनोगत या ठिकाणी त्यांची लाडकी विनीता यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि खरंच त्यांनी खडतर अशी नोकरी पार पाडली आणि अतिशय ग्रामीण भागात राहून आपलं जीवन व्यतीत केलं. खरंच एका पुरुषामागे स्त्रीचा हात महत्वाचा असतो ते या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी एवढंच म्हणू इच्छितो, सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हलवी होतात सेवानिवृत्ती समारंभ जवळ आल्यावर, सेवानिवृत्ती समारंभ जवळ आल्यावर. धन्यवाद. या ठिकाणी मी आजच्या या सत्कार मूर्तीला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या लेखांनी जो केक आणलाय तो पहिल्यांदा कापून घ्या. हॅलो, हा मी विनिता विनंती विनिता ते आपण आम्ही एक परिवारात एक छोटीशी भेट आणलेली आहे, तिचा त्याने स्वीकार करावा. आमच्या सर्व परिवारातर्फे नानाला एक छोटीशी भेट द्यायची आहे, तिचा त्याने स्वीकार करावा. आज या ठिकाणी श्री विठ्ठल तांडेल यांचा संपूर्ण परिवार उपस्थित आहे. मोठे बंधू वैदास तांडेल, अनंता तांडेल, आजचे सत्कार मूर्ती शंकर तांडेल आणि तुकाराम तांडेल या सर्वांच्या या ठिकाणी सौभाग्यवती सुद्धा उपस्थित आहेत. तर संपूर्ण परिवाराकडून या ठिकाणी आपल्या संपूर्ण कुटुंबाकडून या ठिकाणी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात येत आहे. आजचा कार्यक्रम हा निरोपाचा नाहीये, आजचा कार्यक्रम हा सत्काराचा आहे, शुभेच्छांचा आहे, आपल्या संपूर्ण आयुष्यातील केलेल्या मेहनतीच्या बक्षिसाचा आहे. आणि ही बक्षीस, हे शुभेच्छा, हा सत्कार या ठिकाणी स्वीकारत आहेत ते शंकर भाऊ आपल्या नात्याच्या, आपल्या मायेच्या माणसांकडून या ठिकाणी त्यांचा हा सत्कार समारंभ होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी त्यांना उपकृत करायचं आहे.